वाराणसीचे घाट फारच शांत आहेत आणि तिथली जी आरती आहे गंगा आरती ती फारच छान झालेली आहे. आयुष्यात कधी कुठं म्हणजे दर्शन झालं नाही माझं. एवढ्या लांब येऊन एवढ्या किलोमीटर आम्ही प्रवास केला, सगळं विसरून गेलो, फक्त काशी विश्वनाथ आणि आम्ही बस. एकंदरीत आमचा आत्तापर्यंतचा पूर्ण प्रवास खूप छान, सुखकर आणि आरामदायी झालेला आहे. माझी आई आहे शकुंतला देशमुख. तिचं वय जवळपास 91 इयर्स आहे. तो टूर काढत असताना आम्ही PBAचे मुख्य श्री तेजस भालेराव यांना विचारलं होतं की आम्ही यांना घेऊन येऊ शकतो का, यांचा पूर्णपणे व्यवस्थित यांची व्यवस्था होऊ शकते का आणि ह्यांनी ह्या टूर करू शकतात का, कारण त्यांच्या एजनुसार. त्यांनी आम्हाला पूर्णपणे ग्वाही दिली की तुमचा टूर आम्ही व्यवस्थित करून देऊ आणि आजीलासुद्धा खूप छान पद्धतीने सांभाळून घेऊ. आणि तो जो शब्द आहे तो शब्द त्यांनी पूर्णपणे जाणला. छान अनुभव आलेला आहे मला आणि पुन्हा पुन्हा अशीच यात्रा करावी असं मला वाटते. बनारसचं हॉटेल वन ऑफ द बेस्ट होतं, कारण की तिथं सगळ्या फॅसिलिटीज होत्या, जेवण एकदम मस्त होतं आणि तिथले स्टाफ आणि ते सगळे खूप चांगले होते. तिथून आम्ही मग बनारसच्या अराउंड फिरलो, काशीनाथचं दर्शन घेतलं. काशीनाथचं दर्शन पण आमचं VIP तिकीटनी केलं, ते की टूर पॅकेजमध्येच होतं. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्ती सुविधा आम्हाला त्यांनी आणल्या, त्याच्यामुळं त्या कुटुंबाचं लय मी आभार मानतो. खूप काळजी घेतली. माझी पर्सनली तब्येत बरी नव्हती तरी पण मला अशी उणीव जाणवू दिली नाही की घरातलं कोणी नाही आहे इथे. पर्सनली हे एक कुटुंब तयार झालेलं आहे आमचं. मला काही माहीत नव्हतं की बा ही ट्रिप नेणारी मंडळी कशी असतील, पण ज्यावेळेस आम्ही सहवासात आलो आणि पुन्हा स्टेशनला गाठून आम्ही काशीला आलो, तिथं आमचा सगळ्यांचा सहवास झाला आणि एवढं आम्हाला आनंद वाटला की अशी ट्रिप परत व्हावी. आपल्याबरोबर घेऊन सांभाळून बसमध्ये आणणं, त्यांची व्यवस्थित देखभाल पाहणं, हे टुरिझममध्ये जे कार्यकर्ते आहेत, जे कार्यवान आहेत, टुरिझमचं कार्यक्रम करतात, त्यांनी खूप व्यवस्थित सेवा केलेली आहे. जे तेजस करून आपल्याला जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षाही चांगलं त्यांनी मार्गदर्शन देऊन प्रत्येक तीर्थक्षेत्राचं पावित्र्य सांगून तिथं दर्शनाचा आग्रह धरून सगळ्यांना एकदम शांतमध्ये आणि संयमाने सगळ्या प्रवाशांची, वयोवृद्ध लोकांची सुद्धा खूप काळजी घेतली. 84 घाटांचं आम्ही दर्शन केलेलं. पूर्ण बोटीमधून ते 2 राऊंड मारल्या. एवढं छान वाटत होतं की या बोटीतून आपण उतरूच नाही खाली. छान झाली दर्शन सगळीकडं. पुन्हा अशी ट्रिप निघाली तर परत जाणार आम्ही. वाराणसीमध्ये गेलो आम्ही, तिथे आम्हाला गंगा आरती, घाट हे सगळं पाहून खूप छान वाटलं. बोटीमधून आम्ही सगळे घाट बघितले, सगळे घाट छान वाटले बघताना आणि गंगा आरती पण छान होती संध्याकाळची. अजून काशी विश्वेश्वरला पण दर्शन जे झालं ते खूप छान झालं, मनाला खूप समाधान वाटलं. PBAने जेवढं आम्हाला कमिटमेंट केलं होतं, जे सांगितलं होतं की जे ठिकाणं दाखवणार आहोत आणि जे सांगितलं होतं त्या अगदी त्याप्रमाणेच आम्हाला सगळीकडे घेऊन गेले, दाखवलं. अगदी मनापासून छान, अगदी घरातलं असल्यासारखं आमच्याबरोबर प्रवासात. अगदी कुणाला काही त्रास झाला, काही झालं तरी अगदी सगळ्यांना मदत केली. खूप छान वाटलं. दर्शन व्यवस्थित झालं. एकंदर आजूबाजूच्या सराउंडिंगमधली जी काही मंदिरं होती, कालभैरव मंदिर म्हणा किंवा आणखीन जी काही मंदिरं होती, ती सगळी व्यवस्थित त्यांनी दाखवली आणि आम्हालाही व्यवस्थितपणे पाहता आले, कुठल्याही घाई गडबड न करता. वाराणसीमध्ये गेल्यापासूनच स्टार्टिंगपासूनच म्हणजे PBAने आम्हाला खूप छान सर्व्हिस दिली. आम्हाला बोटीने फिरवलं, सगळीकडे VIP दर्शन झालं आणि खूप छान सगळीकडे व्यवस्था होती. खूप छान वाटलं. तर खूप छान वाटलं आम्हाला ह्यांच्याबरोबर येऊन. अगदी पहिल्या दिवसापासनं त्यांचं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये जे आहेत 80 वर्षापर्यंत आजी वगैरे ह्या सगळ्यांचा सहभाग आहे. लहानातले लहान, मोठ्यातले मोठे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी व्यवस्थित घेण्यात आलेली आहे PBAकडनं.